इथे आल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपण दुपारी चेक इन करतो. दुपारी आल्यानंतर इथलं जे मालवणी लोकल जेवण असतं म्हणजे पिठी भात म्हणा किंवा कढी भात म्हणा ताकाची किंवा माशांमध्ये बांगडे, सौंदाळे अशा मासे किंवा कोणी घेऊन आलं तर ते आपण त्यांना बनवून देतो. त्यानंतर आम्ही ह्या एरियाचं त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या एरियाबद्दल सांगतो. म्हणजे गाव कसं आहे, गावात मंदिर आहे, झाडं आहेत, पक्षी आहेत, शेती होते इथे लोकांची, भाषा कशी असते, घरं कशी असतात, घरांचं आर्किटेक्ट काय असतं, जेवण कशा पद्धतीने बनतं, अशा चर्चा होतात. मग आपण शेतामध्ये राउंड मारतो. की आता शेतामध्ये काय लावलंय, काय काम करता येईल, तर लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व सुद्धा होतात. स्वतः शेती करतात सुद्धा. आणि हे सगळं असा एक्सपिरियन्स प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं बघायला मिळतं. कारण आपण निसर्गात राहतो. निसर्गात प्रत्येक मिनिटाला काही ना काही चेंज बघायला मिळतो. आणि ते ऑब्झर्व्ह करणं म्हणजे एक नेचर थेरपी म्हणून लोकं समजतात आणि चांगला प्रतिसाद देतात. पॅकेज तर डिस्क्लोज करू शकत नाही कारण ते कसं असतं डिपेंड असतं, की कोणी कोणाला काय हवंय, किती दिवस राहायचंय किंवा काय. तर असं सगळं आपण पर्यटकांना एक्सपिरियन्स देतो आणि त्यातून एक चांगला मेसेज पोहोचतो, की आता माझ्या इथं समोर तुम्ही शेत बघताय, तर समोर शेतामध्ये माणसं वावरतायत. तर पहिलं असं होतं ना, की आम्ही वावरतोय आणि जग काय गेला. म्हणजे जग जाऊन चंद्रावर पोहोचला किंवा लोकं गाड्याने फिरतायत किंवा लोकं चांगलं काम करून कॉम्प्युटर समोर बसून पैसे मिळवतात आणि आम्ही काय अजून शेतीच करतो, असं लोकांना आत्तापर्यंत वाटत होतं आणि आता तो चेंज दिसतोय, की लोकं जेव्हा येतात गावामध्ये, तर त्यावेळेला गावातल्या लोकांशी भेटतायत, बोलतायत. तर त्यांना एक आतून वाटतं, "अरे, ही एवढी चांगली माणसं, मोठी माणसं येऊन आपल्याकडे राहतायत आणि त्यांना शेतीमध्ये उतरतायत सुद्धा, मुलांना सुद्धा शिकवतायत." म्हणजे आपण जे करतोय ते खूप चांगलंच काम आहे आणि ते म्हणजे ते आवडीने काम करतात. त्यांना रिग्रेट नव्हताच पहिल्यापासून. पण मधल्या काळात असं दाखवलं गेलं ना, की तुमची ही लाईफ थोडीशी मागास आहे किंवा तुम्ही हे जगताय ते अजून पाठीमागेच आहात तुम्ही. तर ते आता कुठेतरी बदलताना दिसतंय. तरुण पिढी गावाकडे वळते आणि त्यातून शेती, इथलं निसर्ग आणि इथली संस्कृती कशी वाचवता येईल याच्याकडे पाऊल ठेवते.